तर नमस्कार मंडळी, बरेच दिवस खय गेला नसल्यामुळे आम्ही पुण्याची ट्रिप प्लॅन केला. जाता जाता आम्ही ह्या देवाकडे थांबतावच इकडे नमस्कार करून आम्ही पुढचा प्रवास सुरुवात करता. तर मस्त नारळ बिरळ फोडला, गाराणा केला आणि ह्यो जो देव ना तो नवसाक पावणारा देव असा. तर ह्यांची जशी पूजा झाली तशी मी पण नमस्कार करून घेतला आणि स्वरला पण सांगले नमस्कार करून घे. स्वर होतो गाडीतच. त्यांना पण स्वतःचा नवीन चॅनल काढला ना, त्याचा फर्स्ट मिनी ब्लॉग होतो, त्याका पण सपोर्ट करा. तर त्याच्यानंतर आम्ही अनुस्कुरा घाटांवरती गेला आणि तिकडे गेला आणि मस्तपैकी नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघाला पुढच्या प्रवासासाठी. प्रवासात जात असताना आमका स्ट्रॉबेरी मिळाली. स्ट्रॉबेरी जबरदस्त वाटत होती म्हणून आम्ही पाव किलो स्ट्रॉबेरी घेतला आणि स्ट्रॉबेरीचा आस्वाद लुटत लुटत आम्ही प्रवास सुरू ठेवला. स्ट्रॉबेरी तर एकदम ना मस्त होती, एकदाची संपवूनच टाकला. त्यानंतर आम्ही पोचला साताऱ्यात. आमका चरचरावून भूक लागली म्हणून आम्ही एक मटण थाळी घेतला आणि एक व्हेज थाळी घेतला. मटण थाळी ह्या दोघांसाठी होती, स्वरसाठी आणि ह्यांच्यासाठी, आणि मी घेतलं व्हेज थाळी. भरपेट जेवण जेवला आणि जेवण तर एकदम टेस्टी होता. तिकडून आम्ही निघाला पुण्यात जाऊसाठी आणि तिकडे पोचला आणि हॉटेल शोधला. हॉटेल जरा सिंहगडच्या जवळपासच होता. जवळपास म्हणजे एकदमच जवळपास नव्हता, पण आमका चांगला आणि स्वच्छ हॉटेल हवा होता, तसा आमका हॉटेल मिळाला. रात्र झाली तशी पिझ्झा बर्गर ऑर्डर केला, तो खाल्ला. हेंका नको होता म्हणून ह्यांनी मटन बिर्याणी मागवली. मटन बिर्याणी हेंका केवढ्यात पडली ती तुमका डिटेल जो व्हिडिओ आहे त्याच्यातच बघूक मिळतली. आणि दुसऱ्या दिवशी उठान आम्ही पहिली खय गेला ती तुमका जर बघूचा असात तर नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय सद्गुरू.